हाय नमस्कार मित्रांनो, परत तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये। मित्रांनो, आपण चाललो आहोत धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, ते मानकोली इथे आलेले आहेत भिवंडीच्या सनातन मठामध्ये। तर आपण त्यांचे दर्शन करायला चाललो आहे। तर मित्रांनो, तिथे कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे आणि महाराजांचं कसं महाराजांचं सत्संग चालू आहे आणि काय काय व्यवस्था केलेली आहे हे मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना, तुम्ही शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, मी मंदिराच्या इथे आहे आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही इकडे हे बघा मित्रांनो, हे दर्शनाची लाईन आणि प्रसादाची लाईन आहे। ते पुढच्या साईडला आहे ना, तिथे हनुमानजी आहे मित्रांनो, बघू शकता तिथं हे बघा मित्रांनो। तर मित्रांनो, मी मंदिराच्या शिळेवरती उभा आहे आणि इथून बघू शकता मित्रांनो किती पब्लिक आहे खाली। बघा मित्रांनो, ही सगळी पब्लिक आहे ना, बाबाच्या दर्शन होत आहे, लाईन लावलेली आहे। तर चला मित्रांनो, आता मी खाली जातो आणि खाली जाऊन आहे ना कशा प्रकारची व्यवस्था आणि कशा प्रकारची मी तुम्हाला दाखवतो। तर चला मित्रांनो, खाली जाऊया आपण। महाराजांच्या दर्शनासाठी लाईन लागलेली आहे। मित्रांनो, या साईडला हे दिसतंय ना मित्रांनो, इथे आहे ना महाप्रसादाचा कार्यक्रम चालू आहे। इथे महाप्रसाद चालू आहे मित्रांनो, महाप्रसाद जेवणाचं म्हणजे बनवणं चालू आहे, हे बघू शकता तुम्ही। मित्रांनो, इथून पण दर्शनासाठी लाईन लागलेली आहे, बघू शकता मित्रांनो, हे बघा तुम्ही। मित्रांनो, महाराजांच्या दरबारात चाललो आता मी महाराजांना बघायला। आतमध्ये बघू शकता, आता तिथे व्हिडिओ काढू देते की नाही देत काय माहिती। बघा मित्रांनो, आतमध्ये किती गर्दी आहे बाबाजीच्या दर्शनासाठी। बघा मित्रांनो, त्या तिकडल्या साईडला आहे ना बाबाजी बसले, बघा किती मित्रांनो बाबाजीच्या दर्शनासाठी आलेले आहेत, बघू शकता मित्रांनो। बघा आतमध्ये मित्रांनो, चला मी पण आहे ना जवळ जाऊन बघतो बाबाजीचे दर्शन भेटते की काय भेटते तिथं। बघा किती गर्दी आहे मित्रांनो, बघू शकता खूप गर्दी आहे। बघा मित्रांनो, खूप गर्दी आहे इथे बाबाजींच्या दर्शनासाठी, खूप गर्दी आहे बघू शकता। तर मित्रांनो, आतमध्ये गेलो होतो पण आतमध्ये ना समोर आहे ना खूप गर्दी आहे मित्रांनो, तर त्यामुळे आहे ना बाबाजींना भेटायला काही जमून नाही राहिलं। तर मित्रांनो, आता आहे ना मी सरळ लाईन लावतो, लाईनीत उभं राहून आहे ना बाबाजींना भेटतो मित्रांनो। तर मित्रांनो, जर व्हिडिओ काढायला भेटला तर मी काढणार, तिथं नाही तर मग नंतर काढणार, नाही भेटला तर बघतो, नाही तर मग बघा मित्रांनो, तुम्ही समजू शकता। अरे तर मित्रांनो, बागेश्वर राम मंदिरातून आलो मित्रांनो, महाराजांचे काही दर्शन झाले नाही। तर बघू मित्रांनो, पुढच्या वेळेस आता महाराज येतील त्यावेळेस आपण महाराजांचे दर्शन करूया। तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट मध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो परत आपण पुढच्या ब्लॉग मध्ये।